नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात, काही हसवणारे तर काही रडवणारे देखील असतात। तसाच आजचा हा व्हिडिओ आहे जो पाहिल्यानंतर अक्षरशः तुमच्याही अंगावर शहारे येतील, कारण या व्हिडिओमध्ये मृत्यूचा लाईव्ह थरार कैद झालेला आहे आणि तो पाहिल्यानंतर मात्र तुम्हाला अश्रू अनावर होतील। निसर्ग फार सुंदर आहे, पण मनुष्याच्या अतिरेकामुळे निसर्गाचा ऱ्हास होत चाललेला आहे आणि त्याच कारणामुळे डोळ्याला सुंदर दिसणारा निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा मात्र सगळं काही नष्ट करण्याची ताकदही ठेवतो। तसाच हा व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल। हा व्हिडिओ कुठला आहे ते सांगता येत नाही, पण सगळ्या मनुष्य जातीला धडा नक्कीच शिकवून जाणारा आहे। तुम्ही ऐकलं असेलच की अतिघाई संकटात नाही। तसाच प्रसंग एका कुटुंबावर ओढवला आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात की नदीला पूर आल्याने त्या पुराचं पाणी पुलावरही वाहत आहे। पाण्याचा वेग पाहून काही गाड्या रस्त्यातच थांबलेल्या आहे, पण मागून अजून एक 4 चाकी येते आणि त्या 4 चाकीचा ड्रायव्हर कसलाही मागचा पुढचा विचार न करता सरळ ती गाडी त्या पुलावरून नेण्याचा प्रयत्न करतो। पण जेव्हा ती व्यक्ती गाडी पुलावर नेते तेव्हा पुराचा वेग वाढतो आणि त्या ड्रायव्हरला पाण्याचा अंदाजच येत नाही आणि पुराच्या पाण्याचा वेग वाढल्यामुळे ते पाणी त्या गाडीलाही वाहून घेत गेले। पाण्याचा वेग वाढला तसा ती गाडीही त्या पाण्यासोबत वाहत गेली। सुदैवाने मध्ये काही लोखंडी खांब असल्याने ती गाडी तेथे अडकली। त्यांना वाचवण्यासाठी एक तरुण पुढे सरसावला, पण पुन्हा पाण्याचा वेग वाढला आणि बघता बघता त्या गाडीला घेऊनही गेला आणि डोळ्यासमोर एक कुटुंब उद्ध्वस्त झालं। परंतु या ठिकाणी चूक त्या ड्रायव्हरचीच म्हणावी लागेल, कारण त्याने थोडासाही मागचा पुढचा विचार केला नाही आणि सरळ गाडी पुलावरून नेण्याचा प्रयत्न केला। आत्मविश्वास असायला हवा, परंतु अति आत्मविश्वास आपल्याला धोक्यातही नेऊ शकतो याचं उत्तम उदाहरण हा व्हिडिओ शिकवून जातो। आणि कदाचित तो ड्रायव्हर थोडा वेळासाठी थांबला असता तर त्याचं आयुष्य असं उद्ध्वस्त झालं नसतं। तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे, तुम्हाला काय वाटतं या बाबतीत हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। त्यासोबतच शेजारचा बेल बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच नवीन माहिती घेऊन, असेच नवीन व्हिडिओ घेऊन।